आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज अधिकृतरित्या भाजपात प्रवेश करतायत। दुपारी 12 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे। अशोक चव्हाण यांच्या सोबत माजी आमदार अमर राजूरकर हे भाजपात प्रवेश करणार आहेत। त्यासाठी भाजपच्या कार्यालयामध्ये सध्या जय्यत तयारी सुरू आहे। अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत। उद्या अशोक चव्हाण राज्यसभेचा अर्ज भरणार आहेत। कोणत्याही क्षणी भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीमधून जाहीर होणार आहे। न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली माहिती सूत्रांकडून मिळतेय। अशोक चव्हाण सध्या जरी एकटेच भाजपात जाणार असले तरी त्यांना काँग्रेसच्या तब्बल 12 ते 15 आमदारांचा पाठिंबा आहे। त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला हे चव्हाण समर्थक आमदार मोठा खेळ खेळण्याची शक्यता आहे आणि संख्याबळानुसार राज्यसभेसाठी हे काँग्रेसचे आमदार भाजपला मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळेच अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश हा फक्त काँग्रेसच नाही तर महाविकास आघाडीसाठी सुद्धा मोठा धक्का म्हणावा लागेल। अशोक चव्हाण उद्या राज्यसभेचा अर्ज भरणार आहेत अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय। आज भाजपची जी राज्यसभा उमेदवारांची यादी आहे ती नवी दिल्लीमधून जाहीर केली जाणार आहे।